लूट आहे असंही म्हणता येईल आपल्याला, कारण गाड्या पार्किंगसाठी 30 रुपये, पुन्हा त्यानंतर जे मंदिरात किल्ल्यात प्रवेश करण्याकरता सुद्धा तिथं पैसे पडत आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला 10 रुपयाचा तिथं टॅक्स घेतला जातो आणि त्याच्यानंतर आपण या असणाऱ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करू शकतो. नमस्कार. आज आपण अतिशय वेगळ्या ठिकाणी उभा आहोत. हा जो आपण किल्ला पाहत आहोत हा किल्ला आहे पारसगड किल्ला. पारसगड किल्ला ज्याचं वैशिष्ट्य आपण पाहायला सुरुवात केली की छत्रपती शिवरायांनी कर्नाटकामध्ये जे काही 2-4 किल्ले बांधले त्यामध्ये हा किल्ला आहे. पारसगड, रामदुर्ग, नरगुंद हे किल्ले बांधल्याची नोंद आपल्याला बेळगाव गॅजेटियरमध्ये त्या ठिकाणी सापडते. तर पारसगड किल्ल्याविषयी सुरुवातीला सांगतो तुम्हाला की पारसगड किल्ला हा सौंदत्ती गावापासून जवळ असणाऱ्या यल्लमा देवीचे जे मंदिर आहे तर त्या यल्लमा देवीच्या मंदिराच्या अगदी बाजूला, त्यामुळं इतिहासामध्ये जी काही बाकीचे दुर्गप्रेमी असतील यांनी फार मोठी चूक त्या ठिकाणी केलेली मला दिसून आली. मी सुद्धा त्या ठिकाणी सुरुवातीला फसलो होतो की लोक पारसगड किल्ला जो आहे तर तो पारसगड किल्ला सांगत असताना नेमकं सांगतात की पारसगड किल्ला जो आहे तो सौंदत्ती गावामध्ये आहे. तर वास्तविक पत्ता सौंदत्ती गावामध्ये हा किल्ला नाही आहे. सौंदत्तीचा मूळचा जो किल्ला आहे, गावातला किल्ला आहे, हा वेगळा किल्ला आहे आणि हा किल्ला वेगळा आहे याचं भान आपल्याला असलं पाहिजे. हा जो किल्ला आहे हा किल्ला पारसगड किल्ला आहे, जो की जे यल्लमा देवीचं जे मंदिर आहे तर यल्लमा देवीच्या मंदिराच्या अगदी बाजूला याचे बुरुज वगैरे आपण पाहू शकतो. तर हा जो किल्ला आहे जवळपास 10 बुरुजावरला हा जो किल्ला आहे तर 10 बुरुजावर हा किल्ला स्थित आहे. आज बरेच अवशेष याचे नामशेष झालेले आहेत, मात्र तरीसुद्धा या किल्ल्याविषयी आपण बारकाईने जर अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की आता हे बाजूला यल्लमा देवीचे मंदिर आहे. यल्लमा देवीच्या मंदिराकडून इकडे येण्याकरता छान असा प्रकारचा रस्ता आहे. येताना पार्किंगला पुन्हा 30 रुपये वेगळे घ्यावे लागतात आणि मध्ये जाण्याकरता पुन्हा 10 रुपयाची एंट्री फीस आहे. तर असा हा जो किल्ला आहे हा किल्ला यल्लमा देवीचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला किल्ला आहे. पुन्हा एकदा सांगतो, सौंदत्ती गावातला किल्ला आणि पारसगड जो आहे हा किल्ला वेगळा आहे. या किल्ल्यावर येण्याकरता 2 वाटा आहेत. पहिली वाट जी आहे एड्रावी नावाच्या गावातून आहे, मात्र तिथून येणं थोडंसं पायऱ्या चढून यावं लागतं. त्यामुळे सरळ अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला गाडी येते. तर ती म्हणजेच आहे यल्लमा देवीच्या मंदिराच्या अगदी बाजूला. 10 बुरुज आहेत, काही बुरुज शिल्लक या ठिकाणी राहिले आहेत. मात्र पठारावर असणारा हा किल्ला, याच्यामध्ये फार विशेष इतर गोष्टी काही आपल्याला सापडणार नाहीत. मात्र एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला आहे, एवढंच आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. जय महाराज.